म्हणजे कुणाचं झालंय तर तेही मी सांगते. आपल्यापैकी अनेकांना काही नावं माहीत नसतील, काहींसाठी हे नवा एक अँगल असू शकतो. तर पुण्यातल्या बहुतांश सोशल मीडिया स्टार पुढाऱ्यांचा दारुण पराभव झालाय. ते म्हणजे प्रभाग क्रमांक 38 मधले कोण उमेदवार विजयी झालेत आणि कोण पराभूत झालेत. तर मातब्बर पराभूत झालेत. पराभूत झालेले कोण आहेत? एक म्हणजे वसंत मोरे, दुसरे म्हणजे दत्ता धनकवडे आणि तिसरे म्हणजे प्रकाश कदम. हे 3 उमेदवार पराभूत झाले. हे जे अत्यंत मातब्बर मानले जातात वसंत दादा खरं तर ज्यांनी खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचं एका हाती अस्त्र घेतलं होतं आणि ते कायम म्हणजे ज्यावेळी त्यांच्या म्हणजे लोकसभेवेळी खरं तर ते वंचित सोबत गेले आणि मग मनसेची साथ सोडली, वंचित सोबत गेले आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेत आले. ते वसंतदादा मोरे यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर प्रभाग क्रमांक 38च्या विजयी उमेदवारांची नावं समोर आलेली आहेत. ते म्हणजे भाजपच्या संदीप बेलदारेंचा विजय झालेला आहे. व्यंकोजी कोपडे भाजपचेच आहेत. प्रतिभा चोरघे हे सुद्धा भाजपच आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा बेंदरे यांचाही विजय झालेला आहे. आता प्रभाग क्रमांक 26 ची एक मोठी अपडेट अशी आहे की रुपाली ठोंबरे पाटील पराभूत झालेले आहेत. त्यामुळे दोन्ही वॉर्ड मधून रुपाली ठोंबरे पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागतंय. खरं तर आपण काल मतदानाच्या वेळेस जे काही घडलं ते आपण पाहिलं असेल की 2 वॉर्ड मधून त्या खरं तर निवडणुकीच्या रिंगणात होत्या, पण त्यातल्या प्रभाग क्रमांक 26 ची खरं तर संबंध पुणेकर सुद्धा वाट बघत होते. कारण एका वॉर्ड मधून पराभूत झाल्यानंतर या वॉर्ड मध्ये त्यांचं काय होणार हे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण इथून सुद्धा त्यांचा पराभव झालाय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र माफ करा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गणेश कल्याणकर हे विजयी झालेले आहेत. असं इथे आता रिपोर्टरने पाठवलेली अपडेट आहे. त्यामुळे या घडीची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की रुपाली ठोंबरे पाटील या दोन्ही वॉर्ड्स मधून खरं तर पराभूत झालेल्या आहेत. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील या खरं तर आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. ज्यावेळी अजित पवारांवर कुणीही टीका करतं त्यावेळी पुण्यातून ते पहिलं नाव असतं जे खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ढाल म्हणून विरोधकांशी लढत असतात, भिडत असतात. पण याच रुपाली ठोंबरे पाटलांना मात्र जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरायची वेळ आली त्यावेळी मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे मतदार राजा कुठेतरी रुपाली ठोंबरे पाटलांवर नाराज आहे का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.